सकाळी सकाळी मशीनवाल्यांनी लवकर हजेरी लावली होती, म्हणजेच 8 वाजताच आमच्या धारा वगैरे चालू होत्या. गाईला वैरण टाकायची होती. तर म्हटलं चला उन्हाच्या आधी आलेत बरं झाले. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या मिनी ब्लॉगमध्ये. भरपूर सारा मोठा ढिगारा होता, तो आम्ही मकाचा करून घेतला. 20 कटे आम्हाला मका झालेली आहे आणि छानपैकी आता गाई आम्ही काय करतोय, एक 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 आणून गणेश आणि मी झाडाच्या सावलीखाली बांधतोय. काल काय झालं होतं, कामाच्या गडबडीमध्ये शेण काढायचं राहिलं होतं, मग तेच आमचं काम चालू आहे. गणेश आणि मी म्हटलं चल गाई पण बांधूयात. आणि गाई बांधत बांधत जे काही शेण आहे, 4-5 पाट्या इथं शेण आहे. मागे ढिगारा पण दिसतोय तुम्हाला, भरपूर मोठा असा ढिगारा झालेला आहे. पण आणि इथे काय होतं, सुंदर अशी झाडाची गार सावली, त्याच्यामुळे आम्ही काय करतो, सकाळी 9 वाजताच पाणी दाखवायचं आणि गाई इथे आणून बांधायच्या. आहे बघा, इथे आमची ना जुनी विहीर होती, पहिली मामांच्या वडिलांनी वगैरे खोदलेली, आणि ती आता बुजून गेली आहे. आणि तिथे असं सगळी झाडी वगैरे आहे. आणि भरपूर इथे लिंबाची झाडी असल्यामुळे काय आलं आहे, उन्हाळ्यात आमच्या गायींची छानपैकी सोय झालेली आहे. गोटा पण आता लवकरच तयार होणार आहे. मग नंतर पावसाळ्यात गोट्यामध्ये छानपैकी गाई बांधायच्या. शेण काढून घेतलं आणि सगळ्या जणींना छानपैकी ज्याच्या त्याच्या जागेवर बांधून आम्ही निघालो घरी. मला घरी जाऊन परत दुसरं काम काय आहे, पाणी वगैरे घ्यायचं आणि जायचं आहे मला बोरी खुरपायला. आणि आत्यांचं चालू आहे ते तुम्हाला मी दाखवतेच. घरी गेल्यावर आत्यांचं चालू होता स्वयंपाक. तुरडाळ शिजवून घेतली आहे, तुरडाळीची आमटी बनवायची, चपात्या झाल्या आहेत, भाकरी बनवायचे, असं चालू आहे आत्यांचं काम. तर चला म्हणलं आता नंतर दुपारनंतर काय झालं, मी ऊन व्हायच्या आधी 2 दोऱ्या म्हणजे 2 पाता लावून आले, बोरी खुरपून आले आणि ह्यांना थोडीशी मदत केली. डेपो वगैरे टाकू लागितले. नंतर काय जे काय हाताखाली हवं असेल ते द्यायचं, कारण गवंडी काय आम्हाला कामाला मिळलेलं नाही, त्यामुळे कोबा करायचं काम आम्ही घरीच चालू केलं. भिंत बांधून घेतली. आता माल काढून घेत आहेत हे आमचे. ह्यांचं कसं आहे, हातात एखादं काम घेतलं की ते पूर्ण करायचं. तर छानपैकी असं त्यांनी सुरुवात केलेली आहे कोबा करायच्या कामाला. नंतर तुम्हाला मी सगळं एकत्र झालं की छानपैकी दाखवणार आहे की आमच्या ह्यांनी केलेला कोबा तुम्हाला आवडतो का नाही, तोही तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता करणार काय, कामाला गवंडी मिळत नाही आहे, तर सिमेंट खराब होण्यापेक्षा आपल्या हाताने काम सुरुवात केलेली बरी. आणि ह्यांना आमच्या कोणतं काम हातात दिलं आणि ते झालं नाही असं होणारच नाही, त्यांना सगळी कामं येतात. तर नंतर त्यांनी काय केलं, झाला होता कोबा करून कुट्टी करायला सुरुवात केली. नंतर मग गाई काय करायच्या, 4 वाजता वरतून खाली आणायच्या. मामाने मकवान आणून ठेवले भरपूर सारं, आणि ह्याची आता कुट्टी करायची आणि ह्या गाई आता वरती घेऊन जायचं आहे. आम्ही जरा थोडंसं काय करतो, उशिराच गाई वरती आणतो, कारण ऊन भरपूर असतं, त्याच्यामुळे 5 वाजेपर्यंत झाडाखालीच ठेवलं असतं. आणि सुंदर असा चंद्र उगवलेला होता, कारण आता जवळच आली पौर्णिमा. मग म्हटलं चला चंद्राचा पण छानपैकी असा व्हिडिओ घ्यावा. 6 नंतर 6:30 नंतर आमच्याकडे लाईट गेलेली असती, ती डायरेक्ट लाईट येते रात्री 10 वाजता. गरमीमध्ये स्वयंपाक बनवायचा, गाईंच्या धारा काढायच्या, त्यांना वैरण वगैरे आणून टाकायची. मशीनवर धार काढतो, लाईट असली की बरं पडतं, पेट्रोलची गरज लागत नाही. पण असं झालं आहे की ह्या आठवड्यात लाईट जाते, त्याच्यामुळे पेट्रोलवरच धारा काढाव्या लागतात. भरपूर सारं पेट्रोल लागतं, एक तर ते मिळतही नाही आहे. आणि असं आमचं काम असतं दिवसभर. आणि जी काही मका त्या दिवशी मशीनने केली होती, 2 दिवस उन्हात ठेवली मी, आणि मामांनी येऊन काय केलं, सकाळी